खूप संयमानं तुम्ही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं अर्थसंकल्पावरती निवेदन ऐकत होता। सांगा कुठे आक्षेप आहे तुम्हाला? त्यांनी काय असं वर्णन केलंय की आत्मनिर्भर महत्वाकांक्षी अशा प्रकारचं हे बजेट आहे। त्यांनी काय नवीन काय सांगितलं मला काय कळलेलं नाहीये की त्या सीतारामनजीने जे काही बजेट मांडताना ज्या ज्या काही तरतुदी केल्या, जे जे काही सांगितलं, जे जे काही विक्रम तोडले, कळलं का नाही, त्याची जंत्री त्याने परत तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। मुळामध्ये एक सांगतो मी की सर्वसामान्य माणसाला या बजेटमुळे काय फायदा झाला याला त्यांनी कुठेही स्पर्श केलेला नाही। ज्या वेळेला पत्रकारांनी विचारलं की मुंबईसाठी किंवा महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये काहीच दिसत नाही, तर ते असं सांगतात की सगळंच काही सांगता येत नाहीये बजेटमध्ये। ज्या वेळेला ती कॉपी येईल बजेटची त्यावेळेला त्याच्यामध्ये अंतर्भूत असेल। म्हणजे हे सगळं वेग आहे, लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा जो आहे तो भारतीय जनता पार्टी सारखा दुसरा अधिक कोणाला जमण्यासारखं नाही। तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल आणि केरळ या व्यतिरिक्त महाराष्ट्राचा उल्लेख आहे असं ते म्हणाले। म्हणजे नाही बरोबर आहे ना की महाराष्ट्राचा उल्लेख होण्याचं काही कारण नाहीये। तो उल्लेख जो आहे तो आणखी 3 वर्षाच्या नंतर ज्या वेळेला बजेट सादर केलं जाईल त्यावेळेला त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा आणि मुंबईचा उल्लेख असेल। कारण आता आणखी 2-3 वर्ष जे आहे ते महाराष्ट्रामध्ये इलेक्शन होण्याची शक्यता नाहीये। आज देशामधल्या 5 राज्यांच्या मध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी ते निवडणुका नजरेसमोर ठेवून त्या राज्यांना खुश करण्याचा प्रकार आहे या बजेटमध्ये आपल्याला दिसतोय। म्हणजे हे जे आहे ते राजकीय बजेट आहे, हे लोकांच्या सुखदुःखाशी निगडित असलेलं बजेट नाही असं माझं प्रामाणिक मत आहे। प्रफुल्ल, थोडक्यात फडणवीस यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याच बोलण्याची पुढे री ओढलेली आहे। कुठले मुद्दे पटले, कुठले नाही पटले? नाही, मी म्हणजे परत मी सुरुवातीला सांगितलं मी राजकीय अँगलमधून बघणार नाही। कसं असतं ना, बजेटचं जवळजवळ आता मी डाउनलोड करत होतो, जवळजवळ 300 पानाचं बजेट डॉक्युमेंट आलंय। अनेकशा गोष्टी कसं असतात ना, त्या बजेट डॉक्युमेंट जेव्हा आपण बघतो मग ते डायरेक्ट टॅक्सचं असेल किंवा इतरही गोष्टी असतील त्याच्यामध्ये कळतं। आपण सुरुवातीला एकदम फास्ट रिॲक्शन दिली की पेट्रोल आणि डिझेलवर, आणि आता मी वाचतोय की त्याच्यामध्ये बेसिक एक्साइज ड्युटी ज्याला बीईडी म्हणतात आणि स्पेशल ॲडिशनल एक्साइज ड्युटी या दोन्ही गोष्टी सरकारने कमी केलेल्या आहेत। आणि सरकार असं प्रायमा फेसी आपल्याला घेतलं पाहिजे, सरकार म्हणतं की याचा सर्वसामान्यावर परिणाम होणार नाही, म्हणून याचा जेव्हा आपण कॅल्क्युलेशन वगैरे करू तेव्हा ते आपण बघू। आणि सुरुवातीला मला परत राजकीय वादात जायचं नाही, परंतु आपण जेव्हा म्हणतो पेट्रोलचे डिझेलचे भाव वाढतात तेव्हा त्याच्यावर काहीतरी बेसिक रेट, त्याच्यावर त्याचा असतो अबकारी कर वगैरे, आणि त्याच्यावर राज्य शासनाचे देखील सेल्स टॅक्स वगैरे लागतात। जेव्हा आपण जीएसटीची गोष्ट करतो, आज देखील पेट्रोलियम प्रॉडक्ट्स ह्या राज्य सरकारच्या वॅट खाली आहेत। हा एकच प्रॉडक्ट, 2 प्रॉडक्ट आहेत की ज्याच्यामध्ये पेट्रोलियम जो आहे तो अजूनही जीएसटी मध्ये गेलेला नाहीये। म्हणजे जरी आपण वन नॅशन वन टॅक्स म्हणत होतो तरी नवीन कर रचनेमध्ये देखील पेट्रोल हा राज्य सरकारकडे वॅट आहे, म्हणून राज्य सरकार देखील त्याच्यावर लावत असतात। मी असं नाही म्हणत की एक राज्य सरकार लावते, सर्वच राज्य सरकार लावत असतात। तर मला वाटतं आपण थोडंसं संध्याकाळपर्यंत सर्व पेपर जेव्हा वाचू तेव्हा अधिक प्रमाणात जास्त प्रकारे, कारण कसं आहे की लोकांना देखील आपल्या काही बोलण्याने जर त्यांच्या नॉलेजमध्ये किंवा त्यांच्या मनामध्ये काही परिणाम होत असेल तर मला वाटतं अभ्यास करून बोललेलं जास्त चांगलं राहील। काही महत्त्वाचे मुद्दे वाचूया। इंधनावरील 2 कर कमी करत कृषी अधिभार लागू करण्यात आला। तपशिलात जर गेला तर नव्या बाबी आणखी स्पष्ट होऊ शकतात। बजेटमध्ये अर्थसंकल्पात 300 पानांचं हे डॉक्युमेंट असल्याचं प्रफुल्ल छाजेड यांनी सांगितलंय। कृषी अधिभाराचा ग्राहकांना फटका नाही असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला। अविनाश शेंद्रे, आपण देवेंद्र फडणवीस यांची भूमिका समजावून घेतली, त्यांनी अनेक मुद्दे मांडलेत। अर्थात निर्मला सीतारामन यांनी जे मुद्दे मांडले अर्थसंकल्पात तेच मराठीमध्ये त्यांनी बराच वेळ बोलूनही दाखवलं। पण महाराष्ट्रामध्ये ते मुख्यमंत्री होते, आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत। तर आपण आणि अर्थविषयाचे ते अभ्यासक आहेत, या त्यांच्या ओळखीतून महाराष्ट्र त्यांची भूमिका समजावून घेण्याचा प्रयत्न करतो। आपल्याला पटलं त्यांचं बोलणं? माननीय देवेंद्रजी अतिशय अभ्यासू आहेत आणि त्यांना माहिती आहे की बजेट कशा पद्धतीने मांडलं गेलं। जरी
बजेट त्यांना पटलं नसेल तरी पण त्यांचा तो नाईलाज आहे की हे बजेट आपल्या दृष्टिकोनातून अतिशय चांगलं आहे. आज आपण कुठल्याही भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे संबंधित घटक पक्ष असतील तर कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता हे बजेट चांगलं नाही असं काही बोलणार नाही. त्याच्यामुळे देवेंद्रजीच्या बोलण्यामध्ये जे काही मुद्दे आलेत ते वेगळे काही बोलले नाही आहेत. प्रश्न असा आहे की कोणत्याही प्रकारच्या योजनेचे यश हे त्याच्या आउटकमवरती अवलंबून असतं. की जसं त्यांनी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये सांगितलं की 500 एकलव्य शाळा आपण सुरू करणार. ज्या शाळा आता अस्तित्वामध्ये आहेत त्यांची काय परिस्थिती आहे? त्या शाळांमध्ये शिक्षकांची भरती झाली आहे का? तुम्ही शाळांपासून कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय जर का समजा बघितली तर आपल्याला लाखो पदं अजूनही रिक्त असल्याचं आपल्याला दिसतं. हाऊ वी आर मेंटेनिंग द क्वालिटी ऑफ द एज्युकेशन सिस्टम. कारण काय की जे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यांना शिक्षकेतर कामामध्ये लावलं जातं. पल्स पोलिओ अभियान आहे, इलेक्शन्स असेल किंवा बाकी कामं आहेत. मग त्यांनी विद्यार्थ्यांची क्वालिटी कशा पद्धतीने मेंटेन करायची आहे त्या शाळांचा दर्जा आपण सुधारण्याची जास्त आवश्यकता आहे. कारण आपण हायर एज्युकेशन असेल किंवा कनिष्ठ महाविद्यालय असेल त्यांची आकडेवारी जर काढली तर अनेक ठिकाणी रोजगार निर्माण झालेले नाही आहेत. आपण होणार आहोत असं म्हणतो. नरेंद्र मोदीजी जेव्हा 2014 मध्ये आले तेव्हा काय म्हणाले की दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करायला पाहिजे. त्याचा डेटा रिलीज झालेला आहे का की इतक्या वर्षामध्ये किती रोजगाराच्या निर्मिती झालेली आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये किती निर्माण झालेलं आहे याचा कोणत्याही प्रकारचा डेटा उपलब्ध नाही आहे. म्हणजे जी काही आश्वासनं दिली जातात ती अर्थसंकल्पामध्ये दिली जातात परंतु त्याचं शेवटचं जे आउटकम आहे जसं मगाशी शिवानी दानी म्हणाल्या होत्या की रोगेजेने जे काही इन्फॉर्मेशन मांडली ती व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून आलेलं आहे असं नाही आहे. नीती आयोग आहे, आर्थिक सर्वेक्षण आहे, ह्याच्या माध्यमातून त्यांनीच सांगितलेलं आहे की जसं कृषीच्या संदर्भामध्ये मिनिमम सपोर्ट इन्कम जे आहे की जे शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीच्या स्वरूपामध्ये दिले जातं, कितीची प्रोव्हिजन केली होती, किती शेतकऱ्यांना त्याचा फायदा दिला, जेवढं बजेटमध्ये अलोकेशन केलं होतं त्या बजेटच्या फक्त 2% अमाऊंट ही शेतकरी सन्मान निधीमध्ये लोकांना मिळालेली आहे. हु आर द रिअल बेनिफिशरीज ऑफ द सिस्टम किंवा त्या योजनेचा खरा लाभार्थी कोण आहे? जो शेती करतो की ज्याच्या नावावरती शेती आहे. जर आपण आकडेवारी बघितली, सरकारी आकडेवारी बघितली तर 10% असं दिसतात की ते टिलर्स आहेत म्हणजे शेत भाड्याने घेऊन ते शेती करतात. परंतु वेगवेगळ्या प्रकारचे अनपब्लिश रिपोर्ट आहेत किंवा एनजीओने काही रिपोर्ट्स तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की 25% हे भाडे तत्वावर शेती केलं जातं. मग 2,000 रुपये जे एकूण 6,000 रुपये 3 इन्स्टॉलमेंटमध्ये 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती द्यायचे आहेत. ते कोणाला द्यायचे? खऱ्या अर्थाने शेती करणाऱ्याला द्यायचे की त्याचे मालक असणाऱ्याला द्यायचे? हु आर द रिअल बेनिफिशरीज ऑफ द स्कीम दॅट वी हॅव टू फाइंड आउट. आणि म्हणून नीती आयोगाने असं म्हटलेलं आहे की ऍग्रिकल्चरल प्राइस पॉलिसी जी आहे या ऍग्रिकल्चरल प्राइस पॉलिसीने रिव्ह्यू घेतला पाहिजे की खऱ्या लाभार्थ्यांना. मला एक छोटासा करायचंय कारण नंतर नागपूरहून काही मेट्रो संदर्भात प्रतिक्रिया आल्या आहेत. एक वचन उद्धृत करण्यात आलं रवींद्रनाथ टागोर यांचं की विश्वास ही अशी एक गोष्ट आहे. त्याचं मराठी भाषांतर मी तुम्हाला ऐकवतो की विश्वास ही अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे सकाळच्या अंधारात उजेडाची जाणीव करून दिली जाते. आता विश्वास दिलाय अंधारात उजेडाची जाणीव करून देईल अशी आशा करायला हरकत नाही. नागपूर मेट्रो साठी भरघोस तरतूद करण्यात आलेली आहे. 2 वजनदार नेते भाजपचे तिथे असतात, एक केंद्रीय मंत्री आणि एक माजी मुख्यमंत्री आणि आता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते. यासोबतच नाशिकच्या संदर्भातही मेट्रोसाठी भरघोस तरतूद करून दिलेली आहे. मेट्रोसाठी या दोन्ही शहरांचा उल्लेख आहे. अर्थात त्यात राज्यातल्या बाकी महत्वाच्या शहरांचा उल्लेख नसल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांनी केंद्र सरकारवर आरोपी केले, दूषणं दिली. पण नागपूरच्या विकासात नागपूर मेट्रोचं योगदान किती असेल हेही पाहण्यासाठी काही काळ आपल्याला वाट बघावी लागणार आहे. अर्थात मोठी शहर आहे, वाढती शहर आहे, वाहतुकीची समस्या गंभीर होऊ पाहते. मुंबईतच ही समस्या नाही तर अशा प्रकारच्या भीषण समस्या या आपल्याला बाकी इतर मोठ्या शहरात सुद्धा पाहायला मिळत आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्याबाबत नाशिककरांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेऊया. मेट्रोची जी घोषणा झाली नाशिकसाठी, नाशिककर म्हणून काय वाटतं?
अगदीच नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. जी वाट आपण बघत होतो काही कालावधीत ती कंप्लीट झालेली आहे आणि केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आणि नाशिककर म्हणून या निर्णयाचं स्वागत करतो आणि लवकरात लवकर काम होऊन आपण जी मेट्रोची वाट बघत होतो ते सदर नक्कीच आहे, चांगलीच गोष्ट आहे. नाशिक नागपूर जी मेट्रोची जी आज केंद्र सरकारने जी घोषणा केली तो निश्चित एक नाशिककरांसाठी सुखद घटना म्हणावी लागेल, सुखद निर्णय म्हणावा लागेल. का इतक्या वर्षांपासून नाशिकची जी वाहतूक व्यवस्था जी खराब झालेली होती आणि त्यातल्या त्यात केंद्र सरकारने ही जी नाशिक मेट्रो आणून वाहतुकीच्या दृष्टीने व्यवसाय उद्योग वाढीच्या दृष्टीने निश्चित नाशिककरांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. अनेक दिवसांपासून नाशिककरांना जी आतुरता होती केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर करण्यात त्याच्यामध्ये नाशिककरांसाठी काही खास तरतूद आहे. तर आत्ताच केंद्र सरकारने 2092 कोटींची जी केंद्र सरकारने नाशिक मेट्रोसाठी जी तरतूद केली आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे आणि आपल्या नाशिकचा प्रवास जो आहे तो मेट्रो आल्यानंतर तो एक सुकर होण्यास मदत आहे. त्याच्यामुळे केंद्राने जी घोषणा केली आहे ती आपल्या नाशिककरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि गोष्ट आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अर्थमंत्री सीतारामन यांनी जाहीर केलं की हा प्रकल्प जो न्यू मेट्रोचा जो आहे हा नॅशनल प्रोजेक्ट म्हणून आम्ही त्याला जाहीर करतो आणि देशाच्या इतर शहरामध्ये देखील हा प्रकल्प सुरू होणार आहे. त्यामुळे जे दूरदृष्टी आदरणीय देवेंद्रजी फडणवीसकडे होती आणि त्याला स्थगिती देण्याचं काम महाविकास आघाडीच्या सरकारने केलेलं होतं आणि विकासाला स्थगिती देण्याचं पाप हे महाविकास आघाडीच्या सरकारने केलेलं होतं. परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून नाशिककरांना भेट दिलेली आहे. मोठी बातमी पाहूया. जय महाराष्ट्रवर अर्थसंकल्पाच्या संदर्भातली मोठी बातमी. आपण आतापर्यंत सगळ्याच मोठ्या बातम्या पाहत होत्या. ही वेगळी बातमी. भिवंडीत इमारत कोसळली आहे. भिवंडीच्या माणकोली परिसरातील हरिहर कंपाऊंड मधील ही घटना आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 10 मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालंय. बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. भिवंडीत इमारत कोसळली. अग्निशमन दलाचे जवानही तिथे पोहोचले आहेत आपल्या वाहनांसहित. हरिहर कंपाऊंड मधील ही घटना आहे. माणकोली भागात इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 10 मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ही मोठी बातमी. भिवंडीत इमारत कोसळली. आणखी काही तपशील आपल्यापर्यंत पोहोचतील. तिथून प्रतिनिधींना आपण जोडूनही घेत आहोत. भिवंडीच्या माणकोली परिसरातील ही घटना आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 10 मजूर अडकल्याची भीती आहे. अशा प्रकारच्या घटना मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या मोठ्या शहरांमध्ये पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतात. पण पाऊस नसताना सुद्धा एखादी इमारत ही कोसळू शकते. याचं नेमकं कारण काय हेही आपण जाणून घेणार आहोत. इमारत जुनी होती का? त्याचं बांधकाम हे नीट झालं नाही का? कंत्राटदार त्याला दोषी आहे का? भिवंडी महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणारी ही इमारत, त्याकडे पालिकेचं दुर्लक्ष झालं का? किती लोक किंवा त्या इमारतीचं बांधकाम सुरू होतं का? आणि बांधकाम सुरू असताना ही घटना घडली का? शशांक पाटील आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. शशांक, विस्तारानं तपशिलात माहिती द्या. नक्कीच ही घटना जी घडली अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली. सकाळी 10:25 सुमारास ही इमारत कोसळली आणि इमारतीचा एकूण ढाचा पाहताही काही प्रमाणात जुनी इमारत असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान सध्या एनडीआरएफच्या आणि सर्वच बचाव कार्याची युद्ध पातळीवर सुरू आहे आणि बीएमसीचे चीफ जे आहेत राजेश पवार यांनी माहिती दिली असून की आमची सर्व टीम तिथे पोहोचलेली आहे आणि आम्ही आता युद्ध पातळीवर काम करत आहोत. लोकल्सना आणि काही 8 ते 10 मजूर सध्या या ढिगाऱ्याखाली अडकल्याची ही माहिती समोर येते. मनोज सर, अगदी आणखी तपशील आपल्याला कळत राहील. ताजी बातमी आहे, धक्कादायक बातमी आहे. भिवंडीतली इमारत कोसळली आहे. माणकोली परिसरातील हरिहर कंपाऊंड मधील ही घटना आहे. शशांक, बांधकाम सुरू होतं का की जुनीच इमारत होती ही? की तपशील त्या संदर्भातला अजून मिळायचा आहे? नक्कीच तपशील अजून या संदर्भातला मिळायचा आहे. आजूबाजूला कोणतं बांधकाम सुरू होतं का याची चौकशी सुरू आहे. आणि भिवंडीत अशीच घटना मागील वर्षी सप्टेंबरमध्ये घडली होती जेव्हा 38 लोकांना आपला जीव गमावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा भिवंडीत अशी घटना घडली. त्यामुळे भिवंडी महापालिकेच्या एकूण कारभारावर यामुळे प्रश्नचिन्ह उभं राहिले. मनोज सर, धन्यवाद शशांक.
भिवंडीमधली ही घटना धक्कादायक घटना, 10 मजूर अडकले आहेत. याचाच अर्थ असा होतो की इमारतीचं बांधकाम सुरू असताना ही घटना घडण्याची शक्यता आहे. मजूर काम करत होते आणि मजूर या कोसळलेल्या इमारतीमुळे निर्माण झालेल्या मलब्यामध्ये ढिगाऱ्याखाली अडकून पडलेत. त्यांना काढण्याचं काम सुरू आहे. एनडीआरएफचं पथक दाखल झालंय. बचाव कार्य वेगानं करण्यासाठी भिवंडी महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या अग्निशमन दलाचे जवान हे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अर्थसंकल्पाबद्दल सातत्यानं जय महाराष्ट्रवर सकाळी 9 वाजेपासून चर्चा सुरू आहे. विश्लेषण करतायत मान्यवर. कृषी अधिभाराचा फटका सामान्य माणसांना नाही. पहिल्या टप्प्यात या पेट्रोल दरवाढ आणि इंधन संदर्भातली जेव्हा बातमी आली तेव्हा सामान्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न हा भाजपच्या नेत्यांकडून आणि केंद्रीय अर्थ मंत्र्यांकडून होतोय. नव्या कररचनेमुळे इंधन महाग होणार नाही. अर्थमंत्री सीतारामन म्हणतात जनसामान्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. पेट्रोल वाढलं, डिझेलचे भाव वाढले की त्याचा बाजारावर मोठा परिणाम दिसून येतो. अनेक गोष्टींचे भाव हे वाढतात आणि त्याचा फटका सामान्यांना बसतो. डिझेल दरवाढ झाली तर बाजारातला भाजीपाला वाढतो, वाहतुकीचा खर्च वाढतो. वाहतुकीचा खर्च वाढला की त्याचा फटका अनेक गोष्टींवर होतो. वेगानं भाव वाढायला सुरुवात होते आणि गेल्या काही काळामध्ये त्याचा सामना आपण करण्याचा प्रयत्न करतो. अर्थात भाजपचं म्हणणं असं होतं की महागाई आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र अर्थतज्ञ, अर्थ विषयाचे अभ्यासक हे सांगू शकतील की महागाईचा वेग नियंत्रित करण्याचा यशस्वी प्रयत्न किती झाला. पुन्हा एकदा मी वेळ आता आपल्याकडे कमी आहे पण अविनाश शेंद्रे सर आपल्यासोबत सातत्यानं हा सगळा मुद्दा जो क्लिष्ट आहे तो उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करत होते. मला थोडंसं सामान्यांसाठीचं जे अर्थशास्त्र आहे ते आता कसं राहील, पुढे कसं ते जाईल किंवा हे सगळं अर्थचक्र जे थांबलं होतं, मंदावलं होतं, त्याची गती आता हळूहळू वाढताना आपल्याला पाहायला मिळते किंवा त्यासाठीचे प्रयत्न होताना दिसतात आहे. जे प्रयत्न केले असं सांगण्यात येत आहे किंवा जे प्रयत्न आम्ही करणार आहोत असं सांगितलं गेलं अर्थसंकल्पात, आता यातला फरक समजावून सांगा आणि पुढचं चित्र हे कसं असेल सामान्यांसाठी. मुळात अर्थशास्त्र कसं आहे ना की ते मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असतं आणि मागणी आणि पुरवठा ह्याच्यामध्ये जर का समजा असमतोल निर्माण झाला तर भाववाढीचं चित्र निर्माण होतं. आपण कोरोना पॅन्डेमिक नंतरची परिस्थिती जर का समजा बघितली तर सर्वात सामान्यातला सामान्य माणूस, मग तो ऑटो रिक्षा चालवणारा असेल किंवा केश कर्तनालयामध्ये काम करणारा असेल किंवा हॉकर्स असतील किंवा स्ट्रीट हॉकर्स असतील, हे सगळे जे काही लोक आहेत या सगळ्या लोकांचं इन्कम कमी झालेलं आहे. आणि इन्कम जर का समजा कमी झालं तर त्याची पर्चेसिंग पॉवर कमी होते आणि मार्केटमध्ये पर्चेसिंग पॉवर कमी झाली की ऑटोमॅटिक डिमांड कमी होऊन जाते आणि डिमांड कमी झाली की प्राइसेस आर कमिंग डाऊन. हे एक मागणी आणि पुरवठ्यामधलं तंत्र आहे. आत्ताची परिस्थिती आपल्याला अशी दिसतं की टॅक्समध्ये म्हणजे मॅक्झिमम जो कंझ्युमर असतो तो सर्वसामान्य माणूस असतो, तो गरीब असतो आणि ह्याच्यामध्ये टॅक्समध्ये कोणत्याही प्रकारचं बेनिफिट या ठिकाणी दिलेलं नाही आहे. एकूणच एखादा व्यक्ती जर उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळवणारा असेल तर त्याला काही फरक पडणार नाही, पण जो सर्वसामान्य माणूस असतो त्याला मात्र त्याचा झटका जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात बसलेला आपल्याला दिसतो. आणि आत्ताची जी परिस्थिती आहे, जरी समजा आपण म्हटलं की पेट्रोलवरती अधिभार कमी प्रमाणामध्ये लावला तर त्याच्यामुळे महागाई कमी होईल किंवा सर्वसामान्य कमी होणार नाही, कारण ही जी सप्लाय चेन आहे म्हणजे प्रोड्युसर टू डिस्ट्रीब्युटर, डिस्ट्रीब्युटर टू होलसेलर, होलसेलर टू रिटेलर आणि फायनली रिटेलर टू कंझ्युमर, ही एक चेन आहे. आणि आपण असं बघतो की जेव्हा शेतकरी आपला शेतमाल बाजारामध्ये घेऊन जातो त्याला मिळणारी किंमत आणि कंझ्युमरला जेव्हा शेवटी तो परचेस करत असतो त्याला द्यावी लागणारी किंमत याच्यामध्ये खूप तफावत असते. कारण बाजारातला अडत्या असेल, कमिशन एजंट असेल, सफाई असेल, हमाली असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, ह्या सगळ्या कॉस्ट त्याच्यामध्ये ऍड करून
ती वस्तू जी आहे ती ग्राहकाला विकली जाते. आणि नाही म्हटलं तरी या बजेटमुळे भाववाढ कमी होईल असं अजिबात म्हणता येणार नाही. प्रफुल्ल छाजेड, यात मग तुम्ही काही जोडू पाहाल काही मुद्दा? कारण आता अर्थसंकल्प घोषित झाला, घोषणा झाली त्याची, पण आता ही अर्थव्यवस्था पुढे कशी जाईल, तिचा वेग कसा असेल आणि अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या योजना या कशा मार्गे लागतील, प्रकल्प मार्गे लागतील आणि यात आपला सगळा असा खचलेला मनानं खचलेला असा सगळ्याचा जो समाज आहे तो उभारी कसा घेईल आणि कोणकोणत्या संधी या सामान्य माणसासाठी रोजगाराच्या उपलब्ध होऊ शकेल? याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही की जसं सुरुवातीला आपण बोललो, भारताची अर्थव्यवस्था म्हणा किंवा ग्लोबल अर्थव्यवस्था म्हणा, सर्व अर्थव्यवस्था सगळ्या स्ट्रेसमध्ये आहेत. अर्थसंकल्प कागदोपत्री म्हणा किंवा त्यांचे इंटेन्शन म्हणा कितीही चांगला असला तरी त्याला इम्प्लिमेंट करताना येणाऱ्या अडचणी, कारण भारत हा फार मोठा प्रजासत्ताक देश आहे. केंद्रीय सरकार असतं, राज्य सरकार असतं, खाली ग्राम पातळीवर वेगळ्या वेगळ्या अथॉरिटीज असतात. त्याच्यामुळे अनेक वेळेला योजना आणि त्यांचा ताबडतोब परिणाम दिसण्यासाठी काही वेळ लागू शकतो. परंतु मला वाटतं सरकार कोणत्याही पक्षाचं असो, त्यांना एकंदरीत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये काय चाललंय आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत काय चाललंय त्याचा एक ओव्हरऑल ॲनालिसिस, पण प्रत्येक सरकारकडे चांगले एक्सपर्ट्स असतात आणि त्याच्यानुसार ते अर्थसंकल्प बनवण्याच्या गोष्टी करत असतात. सरकारने एका बाजूला सांगितलं आम्ही कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवत आहोत, हे आहोत, दुसऱ्या बाजूला आपल्याला कुठेतरी असं वाटतं की ॲग्रिकल्चर सेस म्हणा त्याच्यामुळे काही पेट्रोलच्या किमती हव्या तेवढ्या कदाचित कमी होणार नाही, ₹2 रुपयाने कदाचित वाढू शकतील वगैरे, काय असं प्रश्न गोष्टी आहे. चॅलेंजिंग परिस्थिती आहे. मी असं म्हणणार नाही की बजेट आलं म्हणून उद्यापासून सगळं सुरळीत झालं, कारण आता मी जस्ट वाचत होतो इवन सरकारने पण आपल्या काही ॲग्रिकल्चर प्रोड्यूस वगैरे त्यांच्यासाठी काही इम्पोर्ट करत होतो, म्हणजे अगदी त्याला डाळी असतील, सफरचंद असतील, हे असतील, त्याच्यावर देखील ॲग्रिकल्चर सेस आणि तो देखील म्हणजे कुठे 5% 50% लावला आहे. म्हणजे कुठेतरी त्यांच्या पण आयात रोखण्यासाठी आणि इकडच्या व्यापाराला चालना देण्यासाठी देखील सरकार पावलं उचलत असतं. म्हणून मला वाटतं म्हणजे अर्थसंकल्प आला म्हणून उद्यापासून सगळं म्हणजे जोरात धावायला लागली असं मुळीच होणार नाहीये. आपल्याला सर्वांना, देश शेवटी सर्वांचा मिळून आहे आणि आपल्याला सर्वांना एकत्रितरित्या काम करायचं आणि म्हणूनच भाजपचे प्रवक्ते बुधवंत आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. बराच वेळ ते आपली चर्चा ऐकत होते. आता अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारला आणखी गतीनं पावलं टाकायचे आहेत. ते गतीनं पावलं टाकतील का असा प्रश्न जर सामान्यांच्या मनामध्ये निर्माण झाला तर भाजपला त्याचं वेळोवेळी उत्तर द्यावं लागणार आहे. उद्धव, मुळामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार हे विकासासाठी कटिबद्ध असणारं सरकार आहे. देशाच्या पूर्ण लोकांचा विकास झाला पाहिजे, सबका साथ सबका विकास हा आमचा नारा आहे. हे करत असताना सर्व घटकांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी सरकार काम करते. कोणत्याही व्यक्तींना दुजाभाव दिला जाणार नाही किंवा महाराष्ट्रासारखी जाणीवपूर्वक हेटाळणी केली जाणार नाही, अशा प्रकारचे सगळे काम भारतीय जनता पार्टी सरकार करत असते. शेतीसाठी, उद्योगासाठी, रेल्वेसाठी, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे खास करून लाईट, या सगळ्या गोष्टीसाठी सरकारने यामध्ये तरतूद केलेली. हे करत असताना सरकार ब्ल्यू इकॉनॉमीवर देखील मोठ्या प्रमाणावर काम करते. ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजे आपल्याला कंझ्युम करणारं ते क्रूड ऑइल आहे, त्याच्यावर सुद्धा आपण पर्यायी इंधनाची व्यवस्था काय केला पाहिजे, ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालं पाहिजे, यासाठी सध्या भारतीय जनता पार्टी सरकार, भारत सरकार आज काम करत आहे. आणि यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ड्राफ्टिंग चेंज दिसतील. एक, शेतीसाठी फूड प्रोसेसिंग युनिट उभारले पाहिजे, कोल्ड स्टोरेज उभारले पाहिजे, मिनिमम सपोर्ट प्राइस दिली पाहिजे, यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि त्यांनी ते जाहीर केलं. याच्यामुळे काय होईल की देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होईल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील. आता काही तज्ञांनी सांगितलं की मोबाईलच्या चार्जर वाढेल, मोबाईलची किंमत वाढेल, पण आम्ही आत्मनिर्भर हेड खाली भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टीचं उत्पादन करायला सुरुवात केलेली आहे. सिंगल गोष्ट आपल्याकडे उत्पादन होत नव्हती, म्हणजे खास करून N95 मास्क, आज आम्ही जगाला N95 मास्क एक्सपोर्ट करतो. मोबाईलची बॅटरी असेल, मोबाईलचा चार्जर असेल किंवा मोबाईल असेल, मेक इन इंडिया नावाचं आपल्याकडे कधीच बनत नव्हतं. आपण इम्पोर्ट करायचो मोठ्या प्रमाणामध्ये, आज एक्सपोर्ट करतोय. हे देखील आपण मोठ्या अभिमानाने सांगितलं पाहिजे. अनेक तज्ञ लोकांना यामध्ये हे जाणवलं पाहिजे की देश सरकार हे मोठ्या प्रमाणात काम करत आहे आणि याच्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते बुधवंत यांनी केलाय. एक शेवटची प्रतिक्रिया हरीश रोगे यांची आपण घेऊया. थोडक्यात सांगा, दावे जे पूर्वी केले गेले होते ते कितपत खरे झालेत
किंवा होण्याची शक्यता आहे? काही विश्वास तर तुम्हाला मोदी सरकारबद्दल ठेवावाच लागेल. रवींद्र टागोरांचं वचन त्यांनी उद्धृत केलंय निर्मला सीतारामन यांनी. दावे तर पुष्कळ केले होते. त्याने अगदी सुरुवातीला सांगितलं की आमचं सरकार आल्याच्या नंतर प्रत्येक माणसाच्या खात्यावरती 15-15 लाख रुपये आम्ही जमा करणार आहोत. शेतकऱ्यांचं उत्पन्न जे आहे ते दुपटीने वाढणार आहे. या देशामध्ये जवळजवळ दर वर्षाला हे 2 कोटी म्हणाले, मी सांगतो 1 कोटी रोजगार निर्माण होणार आहेत. आता प्रश्न असा आहे की गेल्या 7 वर्षाचा हिशेब लेखाजोखा जो आहे तो लेखाजोखा कोणीतरी अर्थतज्ञाने मांडायला पाहिजे. कळलं का नाही? मला सांगतात ज्यावेळेला आता आज बजेट आलं त्याच्या अगोदर जे आहे ते बजेट पूर्व जे विश्लेषण केलं जातं सरकारकडून त्याच्यामध्ये दावे केले जातात की हे होणार आहे ते होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षामध्ये जर GDP जो आहे तो 11% वाढणार आहे. मी सांगतो ठीक आहे 11% वाढणार असेल तर मला त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही, मला आनंद वाटेल. परंतु त्याच्यामध्ये खरं म्हणजे मला असं सुचवायचं आहे की मागच्या वेळेला जे बजेट मांडलेलं होतं सरकारने त्याच्यामधल्या किती गोष्टी त्याने यशस्वीपणे राबवल्या हे जरा लोकांच्या समोर मांडायला पाहिजे. खरं म्हणजे एक सांगतो नव्या कल्पना मांडायच्या, नव्या घोषणा करायच्या, लोकांना भूलतापा द्यायचं आणि सरकार चालवायचं. हा जो धंदा जो आहे तो धंदा भारतीय जनता पक्षाचा आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. आज मी सांगतो ओरबाडण्याचं सरकार चाललेलं आहे, ओरबाडून घ्यायचं आहे. आता मगाशी कोणीतरी सांगितलं की पेट्रोलवरती अधिभार लावला, हे मीच सांगितलं आणि त्याच्यानंतर बातमी आली की 2 जे टॅक्स आहेत ते कमी केले गेले. म्हणजे एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं. हा जो धंदा जो आहे तो लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा जो आहे तो भारतीय जनता पक्षाकडून अनेक वर्षांपासून चालू आहे. परंतु तो पुढच्या काळामध्ये चालणार नाही. या देशातली जनता जी आहे ती समंजस आहे, योग्य वेळेला योग्य तो निर्णय घेते आणि त्या लोकांना मग घरामध्ये बसवते. धन्यवाद हरीश रोगेजी. सगळा देश हा अर्थसंकल्पामध्ये सामावून घेणं हे तितकंच कुठल्याही सरकारसाठी आव्हानात्मक काम असतं. देशामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून सातत्यानं शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आणि कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन अव्याहतपणे सुरू असण्याच्या पार्श्वभूमीवर हा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प चांगला चर्चेत आला. अर्थात हा अर्थसंकल्प पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न या येत्या 2 ते 3 दिवसाच्या काळामध्ये निश्चितपणे होईल. जितका तो आजच्या दिवशी समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. जय महाराष्ट्रावर सातत्यानं सकाळी 9 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत ही चर्चा अव्याहतपणे सुरू होती. तुम्ही सगळे मान्यवर यात सहभागी झाले. अनेक मान्यवर हे बाहेरून आम्ही जोडले होते, काही आमचे प्रतिनिधी सुद्धा जोडले गेले, लोकांशी संवाद साधत होते. पुन्हा एकदा प्रफुल्ल छाजेड, अविनाश शेंद्रे सर, हरीश रोगे साहेब आणि सुभाष गुप्ता आणि बुधवनजी तुम्ही सगळे या चर्चेमध्ये सहभागी झाले. आपल्या सर्व लोकांचे धन्यवाद.